रोज दुधावरची साय गोळा करून आपल्याला एवढी साय मिळालेली आहे. हा एक डब्बा माझा भरलेला आहे. चला आपण आता याचे लोणी काढू. ही एवढी साय गोळा करायसाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिला दही घालायचं, थोडा विरजण म्हणून दही घालायचा आणि दररोज साय टाकत जायची. साय टाकली का लगेच फिरवून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला अशी साय गोळा होते आणि चांगली फर्मेट पण होते. आपण थोडं थोडं ह्याच्यामध्ये टाकून लोणी काढून घेऊ. हे बघा, ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेली आहे आणि आपण थोडं थोडं काढून घेऊ. अशा प्रकारे आपलं लोणी तयार झालेलं आहे. आपण याच्यात आता थोडं पाणी टाकू आणि थोडं पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे याच्यातला आंबटपणा आहे तो निघून जातो. हे आता आपण पातेल्यात काढून घेऊ. असं काढून घेतलं का लगेच त्याच्यामध्ये असं पाणी टाकायचं आणि पाण्याने धुवून घ्यायचं आहे. पाणी टाकलं का आपण ना हे बर्फाचे खडे टाकायचे. त्याच्यामध्ये बर्फ टाकला का जरा लोणी आहे ना तो असं एकत्र होतो. जरा पाणी कधी पण टाकताना थंड पाणी किंवा बर्फाचं पाणी टाकला का लोणी चांगला गोळा होतो. बघा, हे अशा प्रकारे हे बर्फाचे खडे टाकले असं थोडंसं धुवून घ्यायचं. असं पाण्यातून असं काढलं का थोडंसं दाबून पण घ्यायचं, म्हणजे याच्यातला एक्स्ट्रा पाणी आहे तो निघून जातो. हे बघा, अशा प्रकारे आपण याच्यामध्ये कढईमध्ये टाकून देऊ. घरच्या घरी आपला शुद्ध तूप आपल्याला मिळतो. गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि आपल्याला हे गॅसवर असं ठेवून द्यायचा. मी गॅसवर कढई ठेवली आणि आता लोणी आपला हा वितळतो. गॅस हा मिडियमच ठेवायचा. हा लोणी वितळेपर्यंत असं हलवतच राहायचं. असं सगळ्या बाजूने हलवायचं, म्हणजे तो खाली लागणार नाही. पण दररोज अशी साय काढली आणि अशी जर साय जमवून असं जर लोणी काढून लोण्याचं तूप काढलं तर आपल्याला बाहेरचं तूप जो मिक्स असतो, मिलावटी असतो, तो घ्यायची गरज लागणार नाही. हे बघा, शुद्ध तूप आपल्याला घरी मिळतो. थोडी तसदी घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारे घरच्या घरी शुद्ध तूप तयार मिळतो. लोण्यामधलं पाणी आता कमी झालेलं आहे, पाण्याचा अंश थोडा कमी झाला आहे. तर बघा कसं घट्ट झालं आहे. आता याची प्रोसेस चालू होईल तूप बाहेर पडायची. हे बघा, तूप बाहेर पडायला लागलेले आहे. गॅस थोडा मंदच मिडियमच ठेवायचा. जास्त वाटला तर मिडियम कमी ठेवला तरी चालतो. बघा, हे असं हलवत राहिलं तर सगळ्या बाजूनी जरा ना ते लागत पण नाही आणि व्यवस्थित आपला तूप बाहेर पडतो. हे बघा, आणि जो रवाळ भाग आहे तो सगळा बाहेर पडतो. हे बघा, हे असं अजून आपल्याला 1-2-3 मिनटं अजून उकळी काढून घ्यायची आहे. जोपर्यंत हा कलर हे सफेद आहे ना त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला उकळवायचा आहे.